काम करायला लागते त्या ह्याच्यातनं आपले हे जिवंत खाद्य तयार होण्याची सिस्टीम सुरू होते आणि हे फायटोप्लॅन्क्टन आणि झूप्लॅन्क्टन तयार व्हायला लागतात. तर काय होतं त्या ह्याच्याने पौष्टिक खाद्य तयार होतं. लाईट फूड असल्यामुळे पोषक असतं, ते स्वादिष्ट असतं, औषधी गुणधर्म असलेलं असतं, पाण्याची गुणवत्ता टिकून ठेवतं आणि म्हणून पाणी खराब होत नाही. याच्यामध्ये जगण्याची टक्केवारी वाढते. आपला मासा एवढा शाईन किंवा कोळंबी अशी अट्रॅक्टिव्ह दिसते की तुम्हाला इझिली कळेल की हा बायोफ्लॉक मधला कोळंबी आहे. हे फायटोप्लॅन्क्टन आणि झूप्लॅन्क्टन आहे जे आपल्या सिस्टीम मध्ये तयार होतात. हे त्या कोळंबीचं किंवा माशांचं नैसर्गिक खाद्य आहे आणि हे नैसर्गिक खाद्य जेवढ्या प्रमाणात तयार होईल तेवढ्या प्रमाणात तुमची कोळंबी छान वाढेल. एवढे पोट फुगलेले दिसतात. तुम्ही जर कम्पेअर कराल नॉर्मल याच्यात तुम्हाला असा मासा थोडा वीक वाटेल किंवा त्याचा पोट तो हॅपी नाही कळेल. पण तो बायोफ्लॉक मधला कोळंबी किंवा बायोफ्लॉक मधला फिश असेल तर तो एवढा हॅपी असतो की म्हणजे त्याचे पोट चांगले असे फुगलेले असतात, अट्रॅक्टिव्ह कलर असतो आणि तुम्हाला बाहेरून बघूनच कळेल की हा बायोफ्लॉक मधला मासा आहे. असं शायनिंग म्हणजे ॲक्वेरियम मध्ये ठेवा अशा पद्धतीची कोळंबी किंवा तो मासा दिसतो. तर अशा पद्धतीचे टिंटेड्स, सिलिएट, कोपेपोड्स, स्पिरुलिना आणि निमॅटोड्स, क्लॅडोसिडन्स, रोटिफर्स अशा पद्धतीचे हे फायटोप्लॅन्क्टन, झूप्लॅन्क्टन तयार होतात आणि हे जेवढे तयार होतील तेवढं तुमच्या सिस्टीम मध्ये चांगल्या पद्धतीने कोळंबीची वाढ होते. आता मी म्हटलं की याच्यात खाद्य टाकायची गरज नाही किंवा खाद्य बायोफ्लॉक हे खाद्य म्हणूनच उपयोगात येतात. तर ते का? आपण खाद्यावरचा खर्च जवळपास इथे वाचवणारा नियर अबाउट 25 ते 30% खाद्याचा खर्च आपला वाचतो. खाद्य इथे टाकायचं आपल्याला फक्त नायट्रोजन रेशो मेंटेन करण्यासाठी. तर ज्यावेळेस बायोफ्लॉकचं प्रॉक्सिमेट कंपोजिशन आपण केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की या बायोफ्लॉकच्या पाण्यामध्ये प्रोटीन पर्सेंटेज जवळपास 20 to 40% प्रोटीन आहे. लिपिड 1 to 8%, फायबर आहे 1 to 15, कार्बोहायड्रेट 80 to 35 आणि ऍड 50 to 60. हे त्याचं प्रॉक्सिमेट कंपोजिशन आहे आणि म्हणून आपल्याला याच्यात फीड वाचवता येतं. फीडचा जास्त खर्च होत नाही आणि हे जे काही बायोफ्लॉक आहे ते फीड म्हणूनच उपयोगात येतं. सीड स्टॉकिंग, तुम्हाला सीड स्टॉकिंग करायचं म्हटलं तर प्रायव्हेट हॅचरीकडनं तुम्हाला मोस्टली सीड बुकिंग करावं लागतं श्रिम्पसाठी. ते ज्यावेळेस सीड घेतात त्यावेळेस SPSS स्टॉक, PCR चेक अशा टाईपचं सीड घेणं गरजेचं आहे. सो सीड शुड बी डिसीज फ्री आणि व्हायरस चेकिंग करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी PCR टेस्ट करणं गरजेचं आहे. साधारण 0.1 ग्रॅमचा फिश शिप मिळाला तर चांगला आहे. स्टॉकिंग डेन्सिटी मगाशी तुम्हाला म्हटलं की बायोफ्लॉक यू कॅन गो विथ द डबल स्टॉकिंग डेन्सिटी दॅट इज 125 to 115 number per meter square you can store. पोस्ट स्टॉकिंग व्यवस्थापन. आता एकदा आपण स्टॉकिंग केलं की त्यानंतर प्रश्न म्हणजे PL2, PL4, PL6 पटकन आयडेंटिफाय कसं करायचं बघून किती त्याचे डेव्हलपमेंट झाली आहे त्या ह्याच्यानुसार आपण ते पण पॉट्स एवढे विजिबल दिसत नाहीत ना सुरुवातीला. दिसतात ना मायक्रोस्कोप मध्ये बघा. आमच्या काय नॉर्मल माणसाला आम्ही घ्यायला गेलो शेतकरी म्हणून तर तुम्हाला PL6 आहे, PL10 आहे. You have to believe on that hatchery man only. अच्छा असं. Okay. Otherwise you have to take one sample and you have to observe under microscope because it cannot you cannot observe with the naked eye. पण मला कसं झालं तर प्रत्येक वेळेला की बॅच येते तो मिक्सिंग येतं तो म्हणून इथं बघायचं ते गणितच कळत नाही कसं ते. मग बस बोला PL6 भैया ले लो PL6. Then you have to rely or believe on that hatchery man. अल्टरनेट काहीच नाही. तू यू हॅव टू फॉलो इन ओनली. Yes, yes. आणि ज्युएलिंग मध्ये मग कसं फाइंड आउट करतात? Mostly hatcheries वाले PL5, PL6 देतात. So whatever the seed you will get at that time, you have to stock. म्हणजे नॉर्मल क्लिअर वॉटर मध्ये ज्युएलिंग मध्ये कुठल्याही याच्यात तुम्हाला अशा पद्धतीचं स्टॉकिंग करावं लागेल.
त्या साईडचं सीट टाका. पण जर तुम्ही जुवेनाईल सीट टाकलं तर तेवढा तुमचा कल्चर पिरियड कल्चर ड्युरेशन कमी करता येईल. You have to be very much careful after that. Okay. Here you have to maintain some same ratio of near about 6:1 in shrimp. Okay. Sampling you have to do हर दिन. यहाँ पे तुम्हारे को सैम्पलिंग लेना है फ्लॉक का. Okay. How much flock you want to maintain and how much flock is there in your system. The control of flock volume and TSS टोटल सस्पेंडेड सॉलिड वो कितना डेवलप हुआ है वो हर रोज देखना है हमारे को. अब तुम नॉर्मल पॉन्ड में अगर श्रिम्प कल्चर कर रहे हो तो यू नीड नॉट वरी अबाउट द वाटर पैरामीटर्स. वो फार्मर ज़्यादा वाटर पैरामीटर करते भी नहीं, हार्डली पीएच डीओ वगैरह करते हैं, वो भी उनके हिसाब से जमा तो करते हैं, कुछ लोग करते हैं कुछ नहीं करते, तो चल जाता है. लेकिन हियर इन दिस सिस्टम यू हैव टू डू दैट टू some parameter you have to do daily on that particular time only. Okay. Then तुम्हारे को ग्रोथ कितना हुआ इसलिए सैम्पलिंग लेना पड़ता है. ओके. उसके ऊपर ही तुम फीड का कैलकुलेशन कर सकते हो. देन पाणी व्यवस्थापन, वॉटर क्वालिटी मेंटेन करणं गरजेचं असतं. फ्लॉक जास्त तयार झाला तर फ्लॉक तो बाहेर काढावा लागतो, अन्यथा तुमचं सिस्टीम डाऊन होणार असते आणि कोळंबी मरण्याची शक्यता असते, काही रोग येण्याची शक्यता असते. फार कमी चान्सेस आहेत. जर तुमच्या सीड मध्ये प्रॉब्लेम असेल तरच रोग येतो बायोफ्लॉक सिस्टीम मध्ये, अन्यथा बायोफ्लॉक सिस्टीम मध्ये रोग येण्यास चान्सच नाही. तुम्ही जर व्यवस्थित सीएन रेशो मेंटेन केला तर इथे रोगाचा प्रॉब्लेम येत नाही. ऑन द कॉन्ट्ररी तुम्ही पॉन्ड सिस्टीम मध्ये बघा तर तुमचं काही ना काही सॉइलची रिॲक्शन सुरू असतात, कुठे इकडून तिकडून काहीतरी इन्फेक्शन होतं आणि काहीतरी प्रॉब्लेम सुरू होतो. श्रिम्प काढणं असे हे पोस्ट स्टॉकिंग व्यवस्थापनची प्रोसेस आहे. सर ते सीएन रेशो 6:1 त्यांच्या मिनिंग काय? म्हणजे कार्बन नायट्रोजन तुमच्या सिस्टीमनुसार किती लागणार आहे ते कॅल्क्युलेट करणे. जसं मी मगाशी एक सॅम्पल दिले की कार्बन कसं काढायचं आहे आणि तुमचं नायट्रोजन कसं काढायचं आहे. ते नायट्रोजन कार्बन रेशो मेंटेन करणं हे फ्लॉक व्हॉल्यूमवर डिपेंड आहे. आय एम गोइंग फॉर नेक्स्ट स्लाइड. या ह्याच्यात आता हा जो दिसतो तो इमॉफ पूल म्हणतात याला, हा कंपल्सरी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. ॲक्रेलिक टाईपमध्ये याचं हे असतं. याच्यात मार्किंग केलेले असतात. फ्लॉक व्हॉल्यूम कसं ते आपल्याला याच्यात मोजायचं असतं. यू हॅव टू मेजर दिस फ्लॉक व्हॉल्यूम. विदाउट फ्लॉक व्हॉल्यूम वी कॅनॉट रन दिस बायोफ्लॉक सिस्टम. ओके. दिस इज कॉल्ड एज इमॉफ पूल. सो यू हॅव टू check in that particular timing only. Okay, now I am saying flock volume for shrimp it requires 10 to 15 ml per liter. बाकी कोई पैरामीटर नहीं किया फ्लॉक सिस्टम में तो चलेगा, लेकिन you have to do flock volume sampling every day in your system. I am repeating, you have to do flock volume every day in your system. That too. अब now I am reading this second line. 1 liter, okay, 1 liter सैंपल तुम्हारे सिस्टम से लेना है from 2 places, different 2 places से लेना है. ओके. 15 सेंटीमीटर डीप, 15 सेंटीमीटर डीप ही सैंपल लेना है. बिटवीन टाइमिंग मैंने डाला हुआ है 10 to 12 AM. 10 to 12 AM सुबह के टाइम में ही ये लेना है. तुम बोलोगे कि आज मेरे को एटीएम में जाना है, बैंक में काम है, तो मैं सुबह के टाइम में नहीं लेता, शाम को लेता हो, तो तुम्हारा सिस्टम और कैलकुलेशन बिगड़ जाएगा. यही इसका बेस है. हमारे सिस्टम से नहीं चलाना है उसको, वो बायोफ्लॉक के सिस्टम से ही चलाना है. यहाँ पे इमॉफ कोड लेना है. श्रिम्प को लगता है 10 to 15 ml पर लीटर. ये फ्लॉक वॉल्यूम अपने को मेंटेन करना है. वो अगर फ्लॉक 10 to 15 के करीब है तो तुम्हारा सिस्टम बराबर चल रहा है. और 10 के बिलो है तो तुम्हारे को कार्बन नाइट्रोजन का कैलकुलेशन चेक करके वो उस हिसाब से कैलकुलेशन बैठाना पड़ेगा. इतना वॉल्यूम तुम्हारा आना ही चाहिए. ओके. मीन्स
कम है तो तुमने सिस्टम में कुछ गड़बड़ किया हुआ है, तुम बराबर कैलकुलेशन नहीं किए हैं। वो अगर 15 से ज्यादा बढ़ गया तो तुम्हारे को अलर्ट होना है कि शायद तुम्हारा श्रिम्प मर सकता है। तो जो भी ज्यादा फ्लॉक तैयार हो गया है वो उसको निकालना है बाय सबमर्सिबल पंप और बाय विद द साइफनिंग। ओके, तो तुम्हारे को 10% पानी कम करना है, उसके लिए पानी गोल गोल घुमाना है, बीच में जो भी फ्लॉक तैयार हो जाएगा और फ्लॉक आएगा बीच में उसको निकाल देना है। 10% पानी तुम्हारा ये निकल जाएगा, नया पानी 10% ऐड करना है और उसमें फिर कार्बन नाइट्रोजन रेशियो मेंटेन करना है। तो ये फ्लॉक वॉल्यूम इंपॉर्टेंट है और ये पर्टिकुलर टाइमिंग में ही लेना है। तुम दोपहर को 4 बजे लोगे, 2 बजे लोगे तो यू विल गेट सम डिफरेंट फ्लॉक वॉल्यूम। ओके, ये तो ये फ्लॉक वॉल्यूम 10 to 15 ml पर लीटर ही आना चाहिए। ये इसके लिए फिर तुम्हारे को सैंपल लेना है, 1 लीटर सैंपल इसमें डालना है फ्रॉम टू प्लेसेस। यू हैव टू वेट फॉर 10 to 20 minutes एंड देन यू विल गेट द एक्चुअल फ्लॉक वॉल्यूम इन योर सिस्टम। तो हर दिन लेना है, पूरा 120 दिन का क्रॉप है तुम्हारा तो 120 दिन लेना है। 6 महीने का तिलापिया ग्रो कर रहे हो तो 6 महीना लेना है। ओके, और कैसा कंट्रोल किया जाता है? समटाइम यू विल फेस द प्रॉब्लम ऑफ ब्लैक गील और ब्लैक बायोफ्लॉक। तो अगर फ्लॉक वॉल्यूम ज्यादा हो गया तो तुम्हारे को ये ऐसे कंट्रोल भी करना है। कैसा कंट्रोल करना है? तो जो बीच में का है वो पानी घुमा के एक्सेस फ्लॉक तुम्हारे को बाहर निकालना है। तुम्हारा कुछ कैलकुलेशन गलत हो गया है या कुछ डेवलपमेंट नहीं हो रहा है तो उस टाइम में वैसे टाइप से बायोफ्लॉक ज्यादा तैयार हो जाएगा। ज्यादा तैयार हो गया तो वो बाहर निकालना है। हर 15 डेज के बाद तुम्हारे को इसका सॅम्पलिंग करना है। यू कैन गो विथ द कास्केट और बाय हँडनेट ऑल्सो। ह्या सर्वांचा उपयोग आपल्याला फीड व्यवस्थापनासाठी होतो, फीड कॅल्क्युलेशन करण्यासाठी होतो। म्हणजे जे मी म्हटलं की मगाशी 3% आपल्याला बॉडी वेटने टाकायचं आहे। काही ठिकाणी कोळंबी जर लहान असेल तर आपल्याला गो विथ द 5% ऑल्सो। त्याप्रमाणे काही डिसीज असतील तर ते बघायला मदत होते आणि जगण्याची टक्केवारी आपल्याला अंदाज करता येतो। त्यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीचं सॅम्पलिंग नेट आणि हे मटेरियल तयार करावं लागतं। पाणी व्यवस्थापन हे एक महत्त्वाचा आस्पेक्ट असतो बायोफ्लॉकमध्ये। तापमान टेम्परेचर साधारण 28 ते 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर सिस्टीममध्ये जर असेल तर चांगल्या पद्धतीने बायोफ्लॉक डेव्हलप होतो। 5 to 6 ppm ऑक्सिजनची गरज असते। ऑक्सिजन मीटर अशा टाईपमध्ये आपण घेऊन त्याचं मेजरमेंट करू शकता। या याच्यामध्ये पीएच ची पण सिस्टीम असते। पीएच साधारण 7.2 to 8.2 असणं या सिस्टीममध्ये गरजेचं आहे। मासे किंवा कोळंबीला साधारण अशा पद्धतीचा पीएच लागतो। त्यानंतर टॅन दॅट इज टोटल अमोनिकल नायट्रोजन लेस दॅन 1 ppm और mg per liter, so it should be below 1. Nitrate less than 1 mg per liter and nitrate 0.5 to 20 mg per liter अशा पद्धतीने असणं गरजेचं आहे। आपण शिफ्ट करतोय तर साधारण 15 to 25 PSU प्रॅक्टिकल सॅलिनिटी युनिट अशा पद्धतीने हे असणं गरजेचं आहे। त्यासाठी रिफ्रॅक्टोमीटरवर तुम्ही सॅलिनिटी मोजू शकता। साधारण 15 ते 25 PSU असणं गरजेचं आहे। फ्लॉक वॉल्यूम श्रिम्प कल्चरसाठी फ्लॉक वॉल्यूम 10 ते 15 ml पर लिटर असणं गरजेचं आहे। दुसरं मी म्हटलं TSS दॅट इज टोटल सस्पेंडेड सॉलिड, इट शुड बी 100 to 300 ppm, 100 to 300 mg पर लिटर असणं गरजेचं आहे आणि अल्कलाइनिटी मोर दॅन 100 ppm अशा पद्धतीचे वॉटर पॅरामीटर असणं गरजेचं आहे। हे साधारण वीकली घेतले तरी चालतात, पण ॲटलिस्ट फ्लॉक वॉल्यूम आणि TSS हे दोन असे पॅरामीटर आहेत जे तुम्हाला घेणं गरजेचं आहे। याच्यातही TSS जे आहे तर तुम्ही 3 दिवसांनी 4 दिवसांनी घेतलं तरी चालू शकेल, पण फ्लॉक वॉल्यूम हे असं पॅरामीटर आहे की जे तुम्हाला डेली घ्यायचं आहे, त्या टायमिंगला घ्यायचं आहे आणि त्या याच्यावर तुमचं फ्लॉक सिस्टीम डिपेंड असते की म्हणजे कशा पद्धतीने ती चालेल किंवा कशा पद्धतीने ती चालते आहे ही आयडिया त्यातनंच येते। त्यामुळे तुम्हाला फ्लॉक वॉल्यूम
त्या टायमिंगला त्या पद्धतीने सॅम्पलिंग करणं गरजेचं आहे. साधारण 4 महिन्यात आपल्या स्ट्रीपचं क्रॉप असतं. याच्यामध्ये जर 5 गळा किंवा ड्राय नेटने तुम्ही नेटिंग करू शकता किंवा मग तुम्हाला जर सॅम्पलिंगसाठीच काढायचं असेल तर छोटे 5 गळा मारू शकता. तुमचं जर टँकमध्ये असेल तर छोट्या छोट्या हँडनेटने तुम्ही हँडल करू शकता. अशा पद्धतीने साधारण ग्रोथ सॅम्पलिंगसाठी किंवा तुम्हाला कोळंबीची कशी वाढ होते हे बघण्यासाठी मध्ये सॅम्पलिंग करणं गरजेचं आहे. कारण की त्यानुसारच आपल्याला खाद्य टाकायचं असतं आणि त्यानुसारच पुढचं प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यामध्ये हे आपल्याला कोळंबी संवर्धन करताना काही गोष्टी नोंद ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळेस त्याचा उपयोग होईल. प्लस कुठले जर आपले स्टेट डिपार्टमेंट ऑफ फिशरीचे अधिकारी आले तर त्यामुळे तुम्हाला रेकॉर्ड्स दाखवणं गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला सीड कुठून आणला, बियाण्याचा स्त्रोत काय आहे, that actually details you should have. Then how much stocking density you are maintaining in your system, that record you have to maintain. Then input means what type of carbon or nitrogen ratio you have used, that type of information required. Then नमुना माहिती म्हणजे तुम्ही किती दिवसांनी सॅम्पलिंग केलं, त्याचं वेट किती होतं, कसं कसं तुमची कोळंबी वाढत गेली. त्यानंतर पाण्याची क्वालिटी, त्याचे डिटेल्स तुमचे काही असतील तर ते आवश्यक आहे. आरोग्य आणि वाढ ह्या पद्धतीचं नोंद आपल्याजवळ असणं गरजेचं आहे, जेणेकरून कुठलेही फिशरीज ऑफिसर्स आले तर ते तुम्हाला डिटेल्स देता आले पाहिजे. सरासरी वाढ श्रिम्प कल्चरमध्ये साधारण 120 दिवसामध्ये 4 महिन्यात 25 ग्रॅमपर्यंत कोळंबी वाढते. काउंट मिळतो आपल्याला 40 पर्यंतचा. जगण्याची टक्केवारी याच्यात 90% पर्यंत आपल्याला जगण्याची टक्केवारी मिळते. साधारण उत्पादन जे कर्नाटकमध्ये ऑलरेडी एका बायोक्रॉप श्रिम्प कल्चर ह्या पॉन्डमध्येच केलेलं आहे. त्याचंच आहे उत्पादनाचं प्रोडक्शनची फिगर्स आहे. 35 टन पर हेक्टर पर क्रॉप त्याला मिळालेला आहे. हे आज कॅल्क्युलेटेड फॉर श्रिम्प नियर अबाउट प्रोडक्शन कॉस्ट 150 रुपीज पर के जी. साधारण 150 रुपये पर के जी प्रोडक्शन कॉस्ट त्याला पडलेली आहे. आणि साधारण त्याने जे 40 काउंटला दर मिळाला आहे तो ₹300 प्लस अशा पद्धतीचा त्याला दर मिळालेला आहे. डिपेंड्स ऑन दॅट ॲट दॅट सिच्युएशन ऑर ॲट दॅट टाईम यू विल गेट द रेट, बिकॉज मार्केट इज व्हेरी मच फ्लक्च्युएटेड इन केस ऑफ श्रिम्प. सो याच्यामध्ये प्रोडक्शन कॉस्ट किती येते त्याच्यानुसार तुमचं सेलवर डिपेंड असते. लास्टली ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. सो एव्हरी सिस्टम यू विल फाइंड सम ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज. सो हियर ॲडव्हान्टेजेस, biosecurity are very good. All the things are in your control, so you can manage the things very well. Zero water exchange system. Here, did not to worry about the water source. Once you have get the water source, you can continue with the same water. In production, carrying capacity 5 to 12% more as compared to normal system, because there you can go with the only 50 numbers to 60 numbers per meter square, but here you can go with the double stocking density. Shrimp size bigger, 20 gram than the normal. Then FCR is somewhat low in case of biofloc system, and it is up to 1, 1.2, 1.3 like that. Production cost lower than normal system, that is pond system, near about 15 to 20% production cost you can less. You will get somewhat less production cost, but it has somewhat disadvantages also. Just like high energy input, here you require continuous aeration. That is one of the major drawbacks. Power failure means एक दिन में आपका पूरा स्टॉक खत्म हो सकता है. अगर 2 दिन लाइट बारिश की वजह से बंद रहा, तुम्हारा स्टॉक मर सकता है. फुल HDP लाइन पॉन्ड्स चाहिए. मिनिमम सेमी HDP
पॉन्ड चाहिए, दैट इज एक्स्ट्रा एक्सपेंडिचर फॉर योर सिस्टम. Otherwise, in normal system you can go with the other pond also. Technology is similar but more advanced. Need to train that particular people. किसी ने अपना 1 दिन का 2 दिन का ट्रेनिंग ले लिया और कर लिया, ऐसा इजी नहीं है. सब इसमें वाटर पैरामीटर कैलकुलेशन ये वो करना है, तो स्पेशल उसका कैलकुलेशन सीखना पड़ रहा है, स्पेशल वाटर पैरामीटर देखने पड़ रहे हैं, उसके बाद ही ये कर सकते हैं.